भेळची क्वालिटी एक नंबर आहे, सर्व्हिस एक नंबर आहे, मात्र बोलणं हे सगळ्यात भारी आहे. कारण भेळची क्वालिटी भेळपेक्षा पण चांगली होती. ओके, म्हणजे चिंचेच्या गोड पाण्यासारखं त्याच्यापेक्षा पण जास्त गोड होत्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादा जे आहेत भजी करणारे त्यांना 30 वर्षाचा अनुभव आहे आणि तो या भजीमधून दिसतो. कारण कांदा जो असा मेल्ट झाला आणि त्याचा गोडवा जो आहे कांद्याचा तो त्या भजीमध्ये उतरला. लोणी डोसा प्लेटिंग केलं जातं, त्यासाठी बटाट्याची भाजी, फ्रेश कोकोनट चटणी. ही कसली चटणी आहे दादा? ही बेडगी मिरचीची चटणी आहे, वाळली बेडगी मिरची. त्यावर दिवसाला एक 500 ते 600 डोसे 500-700 जातात. तर मित्रांनो नमस्कार, फूड विथ अमोल सडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्व खवयांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत प्रसिद्ध फूड ब्लॉगर चैतन्य डोंगरे कोल्हापूरहून आले आहेत. त्यांना आज आपण सांगलीचे काही प्रसिद्ध ठिकाणे दाखवणार आहोत, जसे अंकलीचा प्रसिद्ध अरिहंत वडा, सेलिब्रिटींचा लाडका स्वामी समर्थ लोणी डोसा आणि अर्थातच सांगलीची जगात भारी अशी एक प्रसिद्ध भेळ. तर चला या खाद्य भ्रमंतीला चैतन्य सरांसोबत सुरुवात करूयात अरिहंत वड्याच्या गरमागरम कांदा भजीने. चला तर मग काय काय घातलं जर सांगा यामध्ये? कांदा, मिरची, कोथिंबीर, ओके, मसाला, ओके, पालकची पण असते का ही भजी? कांदा भजी, पालक भजी, मिरची भजी, मिरची भजी तिन्ही एकत्र व्यवस्थित काढून घ्यायचं. तर ह्या सगळ्या मसाल्यामध्ये आता पीठ टाकले. पीठ कुठल्या वेगळ्या कंपनीचं असं वापरत आहे की काय, कसं असेल पीठ? म्हटलं बेसन स्वतः तयार केलेलं असतं. कांदा कांदे म्हणजे जेवढं पाणी लागतंय तेवढंच पाणी घालायचं. बरोबर. आणि कांदा पाणी असतं ना, मूळचं पाणी असतंच कांद्याला. तर हे पीठ म्हणून तयार आहे ना दादा? ओके झालं. ओके, आता सगळ्यांना फक्त एकदा सांगा की पिठामध्ये काय काय होतं. पिठामध्ये कांदा, हा, मिरची, ओके, कोथिंबीर, हा, मसाला, बर, सोडा, हा, मीठ, पालक, ओवा. ओके, म्हणजे सगळेच पदार्थ आहेत यामध्ये. तर भजीचं पीठ खूप छान मळून झालंय आणि आता भजी फ्राय करायचं काम चालू आहे. आता ही भजी गोल्डन कलर वरती फ्राय केलेली आहेत आणि वेगळ्या प्लेटमध्ये आता काढली जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ मधील सगळ्यात लाडका आवडता पार्ट आलेला आहे तो म्हणजे टेस्टिंगचा. आणि आता अमोल सर स्वतः टेस्ट करून सांगतील की भजी कशी वाटते. बघूया त्यांची टेस्ट करून सांगण्याची पद्धत कशी आहे, आपण पण बघूया. जस्ट आपण सगळ्या रेसिपी बघितल्या, वडापाव कसा केला होता आणि भजी कशी केली जाते. भजी करताना ती सगळ्यात वेगळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, या भजीमध्ये पालक देखील आहे, कांदा देखील आणि मिरची आहे. त्यामुळे नेमकं कुठली भजी म्हणून सांगायचं कळत नाही. कांदा भजी, मिक्स भजी, मिक्स भजी. पण सगळ्याची चव मात्र या भजीला येण्याची अपेक्षा आहे आणि आपण आता टेस्ट करून बघूया. तर इथं समोर बघू शकता मित्रांनो, ही प्लेटला 4 भजी दिली जातात अशी. आणि आहे तो पेटी पाव आहे, आपला रेग्युलर पाव नाही आहे, पेटी पाव दिलेला आहे. छान टेस्ट करून बघा. बघा चांगली टेस्ट एकदम, पालकचा पण स्वाद आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादा जे आहेत भजी करणारे त्यांना 30 वर्षाचा अनुभव आहे आणि तो या भजीमधून दिसतो. कारण कांदा जो असा मेल्ट झाला आणि त्याचा गोडवा जो आहे कांद्याचा तो त्या भजीमध्ये उतरला. तर वडापाव देखील आपण प्रोसेस सगळी बघितली आपण. तर गरमागरम वडा देखील आपण आता टेस्ट करून बघू. विशेष म्हणजे हा एकदम सांगलीच्या या साईडला गोल वडा असतो, पूर्णाचा गोल. कोल्हापूरला जरासा चपटा असतो, पसरट असतो. हे स्पेशालिटी आहे सांगलीच्या वड्यांची. आता सगळे वडे जे आपण बघितले मग जे काढलेले आहेत ते अगदी अतिशय गोल आकारामध्ये काढलेले. बरोबर, काय म्हणजे अंडा वडा लांबून बघितलं तर तो अंडा वडा का असा वाटावा इतपत ते गोल आहे, इतपत ते वडे गोल आहे. तर खूप छान पद्धतीनं टेस्ट देखील मेंटेन केला आणि आकार देखील खूप छान आहे. आणि आतमधून तुम्ही बघू शकता ही भाजी वगैरे भरपूर आहे आणि कांद्याचं जे हे म्हणजे जे कोटिंग आहे, वड्याचं जे कोटिंग आहे ते देखील छान पद्धतीनं देईल झालं, काही कच्चं वगैरे राहिले नाही. स्वामी समर्थ लोणी डोसा सेंटर. तर मित्रांनो, इथं लोणी डोसा सेंटर जे आहे ते खूप फेमस आहे आणि बाहेरचे सेलिब्रिटी सांगलीमध्ये आले
तर इथं थांबून लोणी डोसा खाल्ल्याशिवाय जात नाही. आणि खूप चांगल्या क्वांटिटीने इथं लोणी डोसा केला जातो. एकाच वेळी बरेच लोणी डोसा इथं लावले जातात आणि भरभरून लोणी टाकलं जातं. म्हणजे घरगुती जे लोणी असतं तेच वापरलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं गर्दी देखील खचाखच भरलेली असते. तर इथली रेसिपी पण बघूयात, आलेल्या लोकांची गप्पा पण मारूयात. चला आपण चला या. आता मग ओळख करून देताना मी सेलिब्रिटींचा लाडका डोसा असं मी म्हणालो होतो. तर जरा प्रेक्षकांना आमच्या सांगा की काय काय भानगड आहे. सेलिब्रिटींच्या मध्ये आता सांगली भागात मध्ये आलं की लोणी डोसा म्हटलं की स्वामी समर्थ दावणगिरी लोणी डोसा हा एक ब्रँड झालेला आहे. बरं. त्यामुळे कोणतेही सेलिब्रिटी आले की पहिल्यांदा भेट आपल्याकडे असते. ओके. कोण येऊन गेले इथं तरी? आपल्याकडे मोहन जोशी सर येऊन गेलेले, बाकीचे बरेच रील स्टार वगैरे आलेले आहेत आणि मराठी सिरियल मधले बरेच कलाकार येऊन जातात. सगळे सांगलीत कोण आलं की आले की येऊन ते येऊन व्हिजिट घेऊन. तर इथं समोर बघू शकता मित्रांनो, हे आता जे पीठ जे आहे ते चांगलं एकजीव केलं जाते आणि एकजीव केल्यानंतर या तव्यावरती समोर आपल्याला लोणी डोसे सोडले जाते. तर मुख्यत्वे इथं मित्रांनो लोणी डोसा फेमस आहे आणि सगळेजण लोणी डोसा इथला खाणं प्रेफर करतात. आता एक एक करून डोसे कसे सोडले जातील ते आता आपण बघूयात. तर समोर मित्रांनो हे लोणी डोसा आपल्यासमोर तयार झाला आणि चैतन्य देखील आता माईक लावायला मदत करतात. तर चालू केला होता तेव्हा किती रुपयाला होता आणि किती वर्ष झाली? 6 नोव्हेंबर 2009 चालू केलेलं होतं. त्यावेळेला 10 रुपये डोसा होता. फक्त 10 रुपये. फक्त 10 रुपये डोसा होता आणि आता 70 रुपये झाला. आता 70 रुपये डोसा आहे. बर. काय बदल झाला, कसा बिझनेस वाढत गेला तुमचा, त्याबद्दल जरा सांगा. नवीन लोकांना पण सांगली भागामध्ये सुरुवातीला हा डोसा आम्ही चालू केला. या बाजूला हा डोसा नव्हता. लोकांना पण त्यावेळेला एवढी माहित नव्हतं दावणगिरी लोणी डोसा कसा आहे किंवा काय आहे. शिकला दावणगिरी जाऊन शिकून आला काय? नाही आम्ही इथे कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये शिकलो आणि तुम्ही स्वतः चालू केलं. सुरुवातीला भाऊ आणि आई यांनी चालू केला. ओके. त्यानंतर मी सुद्धा जॉब सोडून यामध्ये आलो. आम्ही दोघं पहिला जॉब करत होतो. बर. कशाच असते साधारण पीठ, कसं काय करतात तयार? हे तांदूळ, उडीद डाळ आणि मेथी याचं प्रमाण असतं, मिश्रण असतं. हे ते मटेरियल संपलं की आपण बंद करतो. आणि लोणी वगैरे कसलं वापरता तुम्ही? लोणी आपलं हे गणेशवाडीचं येते किंवा लोकलच आहे, घरगुती येते. आता 70 रुपयाला आहे. आता 70 रुपये डोसा आहे. साधारण किती डोसे जातात दिवसाला? दिवसाला एक 500 ते 600 डोसे असतात. 500-700 जातात. चांगली क्वांटिटी जाते म्हणजे. लोणी काय डेअरीतनं घेताय की वैयक्तिक असं कोणाचं? नाही डेअरीमध्ये चालू केल्यापासून एकाच डेअरीचं आहे आपल्याकडे. बर. क्वांटिटी चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी आपल्याला महत्वाची आहे. बर. क्वालिटी मध्ये काय आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. बरोबर. अत्यंत चांगल्या पद्धतीचं लोणी, बाकीचंही मटेरियल चांगल्या पद्धतीचं आणि महत्वाची म्हणजे स्वच्छता. लोणी डोसा प्लेटिंग केलं जातं. त्यासाठी बटाट्याची भाजी, फ्रेश कोकोनट चटणी. ही कसली चटणी जातात? ही बेडगी मिरचीची चटणी आहे, वाळली बेडगी मिरची. त्यापासून बनवलेली चटणी आहे. तिखट असेल मग फार? हा, तिखट गोड मिक्स असते. ओके. ऍक्च्युली लहान मुलांची खासियत आहे. लहान मुलं सुद्धा आवडीनं खातात. हा डोसा आता केला जातो. तर प्लेटिंग बघू शकता मित्रांनो इथं. अशा पद्धतीने प्लेट केली जाते. त्यामध्ये भाजी, कोकोनट चटणी, टोमॅटो चटणी दिलेली आहे, बेडगी मिरची चटणी आणि डोसा दिलेला आहे. मित्रांनो जे म्हणालो त्या सेलिब्रिटीचा फोटो देखील दाखवणार आहे. आणि इथं दावणगिरी लोणी डोसाचा हा बोर्ड आहे आणि जे मालक आहेत जे काही सेलिब्रिटी आले होते त्यांच्यासोबत इथं मोठा बोर्ड करून लावलेला आहे फोटो. तर मित्रांनो इथं लोणी डोसा दिलेला आहे. एकदम जाळीदार लोणी डोसा आहे. त्या प्लेटला जी चटणी दिसते ती बेडगी मिरचीची चटणी, ही खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी. स्पेशली बेडगी मिरचीची चटणी आहे. ही वाटत असेल आपल्याला की तिखट आहे, तर ही लहान मुलांना देखील आवडते म्हणून त्यांनी सांगितलं. जास्त करून लहान मुलं प्रेफर करतात. तर टेस्ट करून बघूयात. आपण पण लहानच आहे, आवडते का बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बेडगी मिरचीची चटणी टेस्ट करूया आणि आवडली तर दादांना रेसिपी विचारू आपण त्याची. वा, कलर बघितल्यावर असं वाटलं होतं की खूपच तिखट असेल, पण बेस्ट आहे.
खोबऱ्याच्या चटणी सोबत जरा थोडी टेस्ट करून बघूया. बसा. वा, खोबऱ्याची चटणी जी आहे ती मित्रांनो अतिशय फ्रेश आहे. एक अर्धा ते एक तास झाला असेल करून. अतिशय फ्रेश अशी चटणी आहे. सोबत बटाट्याची भाजी देखील आपण नंतर चेक करूया. गर्दी का होते इथं? त्याचं कारण तुम्ही हा डोसा टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही, कारण सगळे पदार्थ उत्कृष्ट पद्धतीने बनवले जातात. सगळे जे जिन्नस आहेत ते अगदी फ्रेश वापरलेले आहेत. अगदी खोबऱ्याच्या चटणीपासून डोसापर्यंत, लोण्यापर्यंत तुम्ही समोर बघितलं की चांगल्या क्वालिटीचे पदार्थ वापरले जातात. तुम्हाला कसं वाटलं जरा सांगा, तुमचं पण जरा मत सांगा. आणि जुना आहे सगळ्यात सगळ्यात जुना डोसा हा तो चालू केला बरोबर ना. आणि खूप टेस्ट चांगली आहे. मी नेहमी येत असतो इथं. भूक लागते की रोडला कोल्हापूरला चालू सांगलीवरनं की इथं एक स्टॉप असतोच मला. पोटच भरून जाते खाली. बरोबर, नक्की ट्राय करून. मित्रांनो, आता आपण आलोय सांगलीच्या गणपती पेठेत हॉटेल अयोध्येच्या शेजारी असणाऱ्या दत्त भेळ सेंटरला. इथे जमलेल्या मुलांना चैतन्य सरांनी विचारलं, सांगलीत भेळ कुठे खायची रे? तर पोरांनी एका सुरात उत्तर दिलं, सांगलीत भेळ कुठे खायची? दादा, आपल्या भेळ सेंटर विषयी जरा माहिती सांगा. कधीपासून सुरू केली आणि बाकी सगळी माहिती. भेळ सेंटर आता 20-21 वर्ष झाली. ओके. 20-21 वर्षापासून माझं भेळचा धंदा चालू आहे. बर. आणि काय काय पदार्थ मिळतात आपल्या इथं? आपल्याकडे भेळ, पाणीपुरी, दहीवडा, दहीपुरी, शेवपुरी, मसालापुरी, दहीबुंदी, दही पापडी अशी प्रकार आपल्याकडे मिळतात. आता एवढी गर्दी आपण पाठीमागे बघतोय, काय राज काय तुमचा? गर्दीचा राज काय? गर्दीचा राज म्हणजे आपण पहिल्यापासून क्वालिटी देतोय आणि क्वांटिटी देतोय. आणि बोलणं पण व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे आपलं ग्राहक मी नसलो तर आपलं डायरेक्ट घरचे पण दुसरीकडे कुठे जात नाहीत. बरोबर. दत्त भेळ असेल तरच खायला जाणार, खायचं नाही असं असले तरच भेळ खाणार, नाही तर जाणार असा विषय आहे पहिल्यापासून. काय काय कुठं कुठं काय काय ठेवलं जरा दाखवा. म्हणजे इथं आपलं लाल पावडर आहे. लाल पावडर, इथं मीठ, मसाला, खरडा असतोय. खरडा पण हा, हरभरा पाणीपुरी घालला, कोथिंबीर. इथं पाणीपुरीच पाणी, चिंचच पाणी, इकडे सेव, थंडगार पाणी राहते. कमी जागेमध्ये तुम्ही चांगला सेटअप बसवलाय. वर्षापासून भेळ खायला येते. बर, त्यांच्या भेळची क्वालिटी एक नंबर आहे, सर्व्हिस एक नंबर आहे, मात्र बोलणं हे सगळ्यात भारी आहे. त्यामुळे भेळची क्वालिटी भेळपेक्षा पण चांगली होती. ओके ओके. म्हणजे चिंचेच्या गोड पाण्यासारखं त्याच्यापेक्षा पण जास्त गोड होत्या. त्यामुळे भेळ पण गोड आहे. गोडला आपण आता दहीवडा बनवतोय. बरे काय? दहीवडा उडीदाचा दहीवडा असतोय. उडदाचा वडा घेतला. आता त्यामध्ये दही बद्दल जर माहिती सांगा. कसं दही? दही आपली मलाई दही असते. मलाई दही. मलाई दही? हा, मलाई दही आंबट नसतं अजिबात. 90 रुपये लिटर दही आहे. पहिल्यापासून आम्ही क्वालिटी वापरतो एकच. अगदी ठीक दिसतंय दही. आता हे चिंच पाणी टाकतोय, खजूर चटणी. जरा मोठ्यानं सांगा जरा काय काय टाकतोय आपण. हे चिंच पाणी, खजूर मिक्स असलेलं असतंय. ओके. हा, त्यानंतर हे लाल पावडर, भगवती पावडर. बर. आणि मसाला. ओके. हे काय टाकलं? मसाला, मीठ. ओके. आणि कोथिंबीर. हा, आणि नंतर सेव टाकलं. त्यानंतर ही बुंदी, खारी बुंदी. आपला दहीवडा. दही वडा आता रेडी आहे. रेट काय याचा? 40 रुपये. 40 रुपये. माझं नाव भाग्येश कुलकर्णी. तुमचं? माझं नाव वैभव गायकवाड आहे. बरं, कधीपासून येते स्टॉलवरती आणि काय काय घेते सांगा. बरेचसे वर्ष झाला मी इथे येतोय. लहानपणापासून तसं माहितच आहे. बरं, लहानपणापासूनच येत आहे. हो. ओके. आणि यांची भेळ आणि पाणीपुरी तर अप्रतिम आहे. बर. जवळ ऍडमिशन घेतल्यापासून मी इथे राहायला. किती वर्ष झाली तुम्ही येत आहे? मी आता जवळपास 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष झाली येत आहे. आज बरोबर चांगलीच आहे, त्यामुळे मला दाखवलेली. आता पण येताना आम्ही आता वेळ असतो तेव्हा आता येताना म्हणलं की चलो वेळ खायला जाऊया. म्हणजे सांगलीची फेमस वेळ खायला जाऊया. ठिकाणची. थँक्यू दादा. दहीवडा कसा केलाय याची रेसिपी आपण व्हिडिओ मध्ये बघितलेली आहे. तर त्यामध्ये दही जे आहे ते खूप ठीक वापरलेलं आहे. असल काय म्हणतो आपण, क्रीमी दही आहे, मलाई दही. आणि ते तुम्ही बघू शकता समोर दह्याचं टेक्स्चर आणि बाकीचे जे काही पदार्थ वापरले ते सगळे याच्यामध्ये दिसत आहेत. एक आता आपण बाईट घेणार आहोत.
अतिशय अप्रतिम मित्रांनो. दही खूपच क्रीमी आहे, त्याचबरोबर गोडसर आहे आणि त्याच्याबरोबर जी खजुराची चटणी दिली आहे त्यामुळे त्याची चव अजून वाढते. त्याचबरोबर शेव आणि खारी बुंदीची घातली आहे, त्याच्यामुळे खूप छान पद्धतीनं इथं हा दहीवडा तयार झालेला आहे. जर तुम्ही मित्रांनो इथं संध्याकाळी 5 नंतर गणपती पेठेमध्ये याल तेव्हा दत्त भेळ सेंटरवरती दहीवडा भेळपुरी ट्राय करायला विसरू नका. तर मित्रांनो, चैतन्य दादांसोबत आजचा दिवस मजेत गेला. तुम्ही ही व्हिडिओ खूप एन्जॉय केला असेलच. शेवटी आम्ही सांगलीच्या स्टोरी कॅफेवर कॉफी घेतली आणि बऱ्याच गप्पा देखील मारल्या. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून कळवा. म्हणजे माझं जीडीआर फाईन आर्ट पेंटिंग झालंय. चैतन्य सरांच्या आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. हे मात्र चालू आहे कंटिन्यू. आठवड्याला एक रविवारी किंवा सोमवारी एक व्हिडिओ पडला होतो. त्यामुळे कंटिन्युटी महत्वाची सगळ्यात जास्ती, त्यामुळे ती कंटिन्युटी मात्र पाळली. खूप छान पद्धतीने व्हिडिओ करतात सर आणि आज त्यांच्यावर व्हिडिओ करून मला पण छान वाटलं, उत्साह आला आणि नवीन नवीन स्पॉट्स बघायला मिळाले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि सरांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, कारण की त्यासाठी खूप कष्ट लागतात व्हिडिओ करायला. धन्यवाद.